असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला या अभंगातून समाजाला असा उपदेश करतात की बाबा, या जगामध्ये जर का विचार करत असताना आपण जर का बारकाव्याने बघितलं तर हे संपूर्ण विश्व कोणत्या ना कोणत्या तरी आधारावरती चालतं आणि त्या आधाराचा विचार केला तर तो आधार आहे अनुभव. संपूर्ण जगाचा विचार करा, संपूर्ण जग हे अनुभवावरती चाललंय. माणसं कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना अनुभव जर का नसेल किंवा अनुभव शून्य माणूस असेल तर त्या माणसाला समाजामध्ये किंमत देत नाही. ज्याला अनुभव आहे त्याला किंमत देतात. ऐका बरं का, जास्त जड कीर्तन करणार नाही, थोडंसं हलकं करेल, फक्त बारकाव्याने ऐका. मला सांगा ना, अनुभव कुठं लागत नाही? तुम्ही परमार्थ करा, परमार्थात अनुभव लागतो. तुम्ही प्रपंच करा, प्रपंचात अनुभव लागतो. परमार्थ आणि प्रपंच अथवा प्रपंचातला व्यवहार या तीनही मध्ये ताई अनुभव नसेल तर त्या व्यक्तीला समाजामध्ये किंमत राहत नसते. अनुभवाशिवाय नाही. मला एक साधं सांगा बरं, आपण कीर्तनकार भरतो बरोबर, सप्त्यामध्ये माणसं कीर्तनकार भरतात आणि सहज एखाद्या माणसानं सांगितलं कोण कोण कीर्तनकार टाकायचे, मग एखाद्याने सहज कुठंतरी ऐकलेलं असं, तो म्हणतो एक काम करा ना, ते राहुल महाराज गायकवाड म्हणून त्यांचं टाकता का? मग अचानक एखादा म्हणतो नाही नाही त्यांना अनुभव काय, माझ्या तोंडावर अनुभव नाही म्हणता. मला वाईट वाटलं, मागे पुढे बोलल्यास ते तोंडावर म्हणता नाही. आता तुम्हाला काय माहिती मला अनुभव नाहीये. ऐका, मी विनोदानं सांगतोय बरं. सप्त्याची संरचना करत असताना माणसं काय करतात, बरेचसे लोक पहिल्या दिवशी कोणता कीर्तन करायला टाकतात? खरं बोला बरं, खरं बोला, कोणाला टाकतात? ज्याला अनुभव नाही, पण अनुभव ज्याला आहे पण कमी अनुभव आहे. कसा आहे? कमी. आणि मग हळूहळू लिस्ट बघता पुढे 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 अनुभवाची लोक वाढतात. बऱ्याचशा सप्त्यांमध्ये बघतो. इथं नाही बरं का तसं, कारण तो सगळ्यात बारीक मी आणि मलाच मध्ये टाकलंय का माहिती. हा, बाकीच्या ठिकाणी सांगतो लोक अनुभवी. परमार्थात अनुभव हवा. एखाद्या तरुण मुलानं जर का परमार्थामध्ये जर का येण्याचा प्रयत्न केला आणि परमार्थामध्ये एखादा तरुण मुलगा माझ्यासारखा आला आणि माझ्यासारख्या पोरानं जर का सांगितलं मायबाप हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नामस्मरण करा, मी खरं सांगू का, निदान याच्यातले 50 लोक गपचित ऐकतील. बाकीचे 10 जण काय म्हणतील माहिती का, त्याला काय कळतं बरोबर. पण तेच एखादा दुसरा मोठा कीर्तनकार उद्या, ज्या व्यक्तीचं वय 60 वर्षे आणि त्याने सांगू ते अरे टाळी वाजवा रे आणि देवाचं भजन करा, सगळे म्हणतील ते सांगताय ना मग टाळी वाजवा. का बरं? हा अनुभवाचा प्रकार इथं पडतो. परमार्थात बघा ना तुम्ही, नवीन एखाद्या संप्रदायामध्ये आलेल्या मुलाला अथवा तरुणीला लगेच संप्रदायातले काही लोक ऍक्सेप्ट करत नाही, काही लोक स्वीकारत नाही. का बरं? म्हणतात हा पोरगा नवीन, याला अनुभव नाही. पण एखादा 50-60 वर्ष जो या संप्रदायामध्ये ज्याने वेळ दिला त्या व्यक्तीला बघितल्या 10 लोक बाजूला होतात आणि त्याला रस्ता देतात. का बरं? माफी मागून बोलू का, त्या मुलाची चूक नाही, बाबांची चूक नाही. पोरगा काल परवा आला, पण 60 वर्ष त्या बाबांनी त्यांच्या चरणांनी आणि त्यांच्या वाणीनी या संप्रदायाची सेवा केली. जगाला तुम्हाला मान देण्याची. जग तुमचा मान रोखूच शकत नाही. तुम्ही तेवढ्या अनुभवाचे. मला एक सांगा ना, गुलाबजाम माहिती आहे? गुलाबजाम केवढा असतो? टरबुजा एवढा. मग छोटासा असतो, जांभळा एवढा बरोबर. जांभळा एवढा गुलाबजाम असतो. आपण गुलाबजाम खव्याचे बनवायला घेतले आणि पाकामध्ये टाकले आणि 2 तासानं गुलाबजाम काढून खाल्ला, चविष्ट लागेल का? थोडाफार लागेल. पण तोच गुलाबजाम तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जर का काढून खाल्ला, चविष्ट लागेल. कारण तो काय झालाय मुरला. आणि तोच गुलाबजाम तुम्ही संध्याकाळी खाल्ला तर तो आणखीन चविष्ट लागेल, कारण तो अजून मुरला. तसंच संप्रदाय ते, संप्रदायामध्ये मुरावं लागतं. एकदा तुम्ही संप्रदायात मुरले का हे जग तुम्हाला मान दिल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्या बोलण्याची आणि वागण्याची गोडी या समाजात वाढते. विठ्ठल हे परमार्थातलं झालं. व्यवहारात काय वेगळंय? नवीन लग्न झालेला पोरगा ज्या दिवशी आपल्या आई बापाला म्हणतो, आई एवढं प्रेम माझ्यावरती कोणी केलं नव्हतं एवढं माझी बायको करते. बाप काय म्हणतो त्याला? तुमच्याबद्दल बोलतोय, आमचे लग्न पण नाही झाले, तुम्ही बोला ना. बाप काय म्हणतो त्याला? बाबा तू नवीन आहे, थोडा काय घे अनुभव घे. एकदा का तू अनुभव घेतला का तुला कळल ती कशी आहे. कारण बऱ्याचशा
नवीन लग्न झालेल्या लोकांना असं वाटतं की माझी बायको माझ्याशिवाय जेवत नाही. तर एक ठिकाणी झालं ना, एक ठिकाणी शहरामध्ये प्रवचन करत होतो. म्हटलं ऐका, जगद्गुरु तुकोबऱ्यांची पत्नी तुकोबऱ्यांनी जेवण केल्याशिवाय जेवतच नव्हत्या. काय तुकोबऱ्यांची पत्नी पतिव्रता होती, काय जिजाऊ आईसाहेब पतिव्रता होत्या, काय त्या पतिव्रता होत्या, काय त्यांचं प्रेम होतं. कीर्तनात बोललो. शहरातल्या एका माणसाला राग आला, त्याला टोचलं ते बोलणं. तो मला आल्याच्या नंतर म्हटलं महाराज तुम्ही खोटं सांगताय. म्हटलं का बरं? म्हणे माझ्या पत्नीचा नियम आहे, जोपर्यंत मी कामावरतून येत नाही तोपर्यंत ती जेवतच नाही. म्हटलं दादा असं तर होणार नाही. तो काळ गेला, ते लोकही पण गेले. त्याच्यानंतर असे लोक जन्माला नाही आले. नाही म्हणे हे खरंय, तुम्ही माना अथवा नका मानू. त्याला म्हटलं एक काम कर, तू घरी जाऊन मुलाला बघायला लाव, बघ काहीतरी त्याच्यात काळं पांढरं निघल, नाही तर पूर्ण डाळ काळी निघल, पण घरी जाऊन चेक कर. गेला तो घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर त्याने त्याच्या पोराला सांगितलं मम्मीवर लक्ष ठेव, कारण तो 12ला कामावरतून यायचा, 1 वाजेला यायचा आणि त्याला जेवायला लागायचं. तर म्हणे देवा तुमच्या कृपेने तोही सापडल. आणि प्रत्येक गुरुवारी जनार्दन स्वामींना दत्त महाराज दर्शन द्यायचे. काय योग आज नेमकंच गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी त्या किल्ल्यावरती दर्शन द्यायचे. एक गुरुवारी त्यांनी नाथरायांना घेऊन तिथं भ्रमण करत असताना अचानक पुढून एक भिकारी व्यक्ती आला, ज्याच्या शरीरावरती त्याचं धोतरही फाटलेलं, शर्टही फाटलेलं. त्या व्यक्तीची ती झोळी जागोजागी फाटलेली आणि त्याच बाजूने सोबत एक कुत्र चाललेले, कुत्री होती. असे थोडेसे पुढे आले. तो भिकारी समोरून आला, जनार्दन स्वामी समोरून गेले. दोघांची भेट झाली. जनार्दन स्वामींनी पाय पकडले, पाया पडले. नुसता इथपर्यंत प्रकार थांबला नाही, दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं. इथपर्यंत प्रकार थांबला नाही. त्या समोरच्या भिकारी असलेल्या व्यक्तीनं आपल्या झोळीत हात घातला, तिथून 2 भाकरीची तुकडी काढली. बाजूला एक छोटंसं झाड होतं, त्या झाडाचं पान तोडलं, त्याचा द्रोण केला आणि त्या द्रोणामध्ये ती भाकरीची तुकडी कुस्करली. आता ऐका, भाकरीची तुकडी कुस्करली, सोबत कुत्री आणलेली होती, त्या कुत्रीचं दूध त्याच्यात काढलं, त्या भाकरीचा आणि त्या दुधाचा एक काला बनवला आणि त्या काल्यातला एक घास उचलला, स्वतः एक खायचा आणि स्वतः जनार्दन स्वामींना द्यायचा. दोघांचाही तिथं तो प्रकार घडतोय. एकनाथ महाराज बाजूला उभे राहून बघताय, अरे माझे गुरु माझ्यासोबत इथपर्यंत आले, कोण तो भिकारी माणूस, कुठली ती भाकर, कुठली ती कुत्री, कुठलं ते पान आणि किती दिवसाचे ते तुकडे माहीत नाही, पण माझ्या गुरूंना काहीच परिचय नसताना ते आनंदानं खाताय. पटायला पाहिजे. एवढ्या मोठ्या व्यक्तीला मी गुरु केलं तो असा वागतो. थोडंसं वाईट वाटलं नाथ महाराजांना. पण कालांतरानं शेवटच्या घासाला जनार्दन स्वामींना आठवण आली आणि सांगितलं नाथा इकडे, याच्यातलं एक घास खा. नाथ महाराज म्हटले गुरुजी मी खाणार नाही, आत्ताच माझं पोट भरलेले, मला नाही खायचं. खरं सांगू का, मला असं वाटतं 2 माणसं असे होते का ज्यांना देवाचा भाव कळालाच नाही. एक लक्ष्मणजींना जर का भाव कळाला असता, लक्ष्मणजींना प्रेम कळालं असतं तर त्यांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली असती. सगळ्यात महत्वाचा भाव आहे. आणि दुसरा भाव तो जनार्दन स्वामींच्या बद्दलचा. नाथरायांना कळाला असता हा देव आहे तर नाथरायांनी खाल्ला असता, पण नाथराय खात नव्हते. शेवटी गुरुनं अधिकारवाणीनं सांगितलं नाथा मी काय खातो ते बघू नको, माझा अधिकार आहे म्हणून खा. मग त्यांनी तो घास उचलून खाल्ला. जसा घास पोटात गेला त्याच वेळेस त्यांना भाव समाधी लागली. आणि ती भाव समाधी लागल्याच्या नंतर आता विचार केला जनार्दन स्वामींनी जर का यांना समाधी लागली तर अजून ज्ञानोबरायांच्या कंठाला लागलेली मुळी दूर करायची, ज्ञानेश्वरी शुद्ध करायची, भावार्थ रामायण लिहून घ्यायचंय, अनेक कामं करायचे, या समाजातलं जाती धर्मातलं प्रकरण दूर करायचंय, ही सगळी कामं करायची. एक सांगू का, अलीकडं बरेचसे समाज सुधारक पुढे येऊन म्हणतात की आम्ही जाती जातीमधलं जे काही वातावरण होतं ते दूर केलं. पण तुम्ही दूर केलं का नाही मला माहित नाही, तुम्ही केलं असेल 100%. पण सगळ्यात अगोदर 350-400 वर्षापूर्वी आमच्या नाथरायांनी हे सगळं वातावरण दूर केलं आणि आम्हाला एकोप्यानं आणलं. ही संतांची ताकद आहे, ही संतांची ताकद आहे. नाथरायांना पुन्हा जागृतीत आणलं आणि मग विचारलं का रे नाथा तू काला खाल्ला का? म्हणे खाल्ला. कसा वाटला? म्हणे गुरुजी खरं सांगू का, तो दुधाचा आणि भाकरीचा काला नव्हता, तो कशाचा काला होता? तो एका भक्ताचा आणि देवाचा काला होता. गुरुजी तो काला ग्रहण केल्याच्या नंतर माझ्या ठिकाणी जी प्रचिती आली ती प्रचिती मी एवढ्याच शब्दात सांगू शकतो, अवघेची त्रैलोक्य आनंदाची जर का आम्ही दृष्टीने विचार केला तर नाथ महाराज कोणत्या बोधावरती आरूढ होऊन बोलायचे तर तो बोध हा, तो कथाप्रसंग हा, असं विचार केला तर मग एका साधकानं ऐका छोटासा प्रश्न केला, महाराज
तुम्ही म्हणता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. जर त्रैलोक्य तुम्हाला आत्ता आनंदाचं वाटतं मग पहिलं कसं होतं? हाही प्रश्न आहे. बरं काहो महाराज, तुम्ही म्हणता त्रैलोक्य आनंदाचं वाटतं, पण याच्या अगोदर सगळ्या संतांनी या त्रैलोक्याला, या संसाराला तर शिव्याच घातल्या. संसार दुःख मुळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. याच संसाराबद्दल किती लोक बोलले, अनेक लोक बोलले, अनेक संत बोलले. मग हे कसं काय? महाराज म्हटले थोडंसं बारकाव्याने ऐका, थोडंसं ऐका. याला काय म्हणतात? जर तुम्हाला आत्ता त्रैलोक्य आनंदाचं वाटतं मग याचा अर्थ पहिलं काही वेगळं होतं का? तुम्ही म्हणता त्रैलोक्य बदललं, आम्ही देवाच्या पायावरती आमचं चित्त ठेवलं, त्याच्यानंतर त्रैलोक्य बदललं. त्रैलोक्य बदललं म्हणजे नेमकं काय झालं? पहिला पखवाज वादक व्यक्ती हा धूमपानाला कणिक लावायचा, आता शाईपानाला लावतो का? मग त्रैलोक्य बदललं म्हणजे नेमकं काय? पहिले लोक कीर्तनात त्रास देत नव्हते, आता देता. मग त्रैलोक्य बदललं का? नाही. पहिले कीर्तनकार कंबर बांधायचे, आता गळे बांधतात का? त्रैलोक्य बदललं का? नाही. मग त्रैलोक्य बदललं नेमकं काय बदललं? महाराज म्हटले त्रैलोक्य बदललं याचा अर्थ आमची त्रैलोक्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. याला दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात. ज्या दिवशी तुम्ही या समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलशाल त्या दिवशी तुम्हाला ही सृष्टी बदलल्याशिवाय राहणार, बदलूनच जाईल. आमची दृष्टी चुकीची, आम्हाला समाज चुकीचा वाटतोय. ज्या दिवशी आमची दृष्टी बदलेल समाज बरोबर बदलेल. बाबा जुने कीर्तनकारात एक छोटासा दृष्टांत सांगायचे, तो सांगून मी तुम्हाला हा मुद्दा पटवून देऊ शकतो. एका राजाचं पोरग होतं. राजाच्या पोराला अचानक काय छंद लागला काय माहित, त्याने अचानक कुठून तरी लाल कलर बघितला आणि त्याने बापासमोर जाऊन हातपाय आपटायला सुरुवात केली. का बाबा हे सगळं विश्व मला लाल पाहिजे, मला काहीच माहित नाही. बाप म्हटलं तू काही मूर्ख आहे का रे? म्हणे नाही, म्हणे मला काहीच माहित नाही, मला सगळ्याची सगळी सृष्टी लाल पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे, काहीच उपाय नाही. राजानं सगळ्यांना विचारलं काय करता येईल, काय करता येईल. 2-3 जण म्हणे एक काम करा, त्याला जंगलात नेऊ आणि तिथं जंगलाला आग लावू. का बरं? ते आग लावल्यावर काय होईल? लाल लाल दिसेल ना, त्याला कोळसा नंतर जी आग विस्तव असेल तो लाल दिसेल. तिथं नेलं, जंगल जाळायचा प्रयत्न केला, काही झाडं जळली, पण थंडीमुळे काही झाडं जळलीच नाही. परत ती आग विसून गेली, परत पोरगं रडायला लागलं. परत काय करायचं, परत काय करायचे, अनेक प्रकार केले, अनेक प्रकार. शेवटी राजानं स्वतःचा पूर्ण महाल लाल कलरनं रंगवला. आता तो चांगला दिसेल का? लाल भडकन एकदम कडक ते व्यवस्थित वाटतं का? अजिबात नाही. ते चांगलं दिसत नव्हतं. काय करायचं काहीच कळेना. शेवटी वैतागला. नेमकं त्या गावात एकादशीचं भजन होतं आणि एक वारकरी आला होता आणि वारकऱ्याला ही गोष्ट कळाली. वारकरी म्हटलं काळजी करू नका. जुना काळ होता. वारकऱ्यानं काय केलं, 2-3 काचा घेतल्या आणि त्या काचांना आकार दिला. त्या आकाराला देऊन त्याला एक चष्म्याचा आकार आणला. कशाचा आकार आणला? चष्म्याचा आकार. तुम्ही म्हणशाल मार त्या काळात चष्मा होता का? दृष्टांतामध्ये चष्मा तयारही करता येतो आणि चष्मा फोडताही येतो, एवढी ताकद आहे दृष्टांत. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करू नका. कारण बऱ्याच वेळेस कीर्तनामध्ये दृष्टांत तयार करायचे म्हटल्यावर माणसाला जन्मालाही घालावं लागतं आणि मारावंही लागतं. त्याच्याकरता मध्ये 80-90 वर्षाचं अंतर चालून द्यावंच लागत नाही. चष्मा बनवला आणि तो चष्मा बनवला लाल भिंगाचा. कोणता? लाल भिंगाचा. आणि आता तो चष्मा त्या पोराला घातला आणि त्या पोरानं सगळीकडे बघितलं, त्याला कसं दिसायला लागलं? लाल लाल दिसायला लागलं. मग मला सांगा, सृष्टी बदलली का? मग काय बदलली? दृष्टी बदलली. मग एक सांगू का, शेजारचा वाईट नसतो, आपली दृष्टी वाईट असते. शेजारचा चांगलाच आहे, समाज वाईट नसतो, आमची दृष्टी वाईट असते. ज्या दिवशी आमची दृष्टी बदलेल त्या दिवशी सृष्टी पण बदलेल. याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. मग पहिलं महाराज म्हणतात, पहिलं आम्ही या जगाकडे जगत म्हणून बघायचो, पहिलं आम्ही या खड्याला खडा म्हणायचो, पहिलं आम्ही या भिंतीला भिंत म्हणायचो, पहिलं आम्ही दगडाला दगड म्हणायचो. पण ज्या दिवशी आम्ही आमचं चित्त भगवंताच्या पायावरती समर्पित केलं त्या दिवसापासून आमची परिस्थिती काय होती? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. आम्हाला सगळीकडे देव दिसतोय. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, त्यासी नाही.
तसंच आपण जर का नाथरायांचं आणखीन एक जर का विचार केला तर नाथ मला जसं एक ठिकाणी सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, आणि गुरु से आले अपारपण, इथपर्यंत राहू द्या. याच्या पुढचा मुद्दा बघा, जग संपूर्ण गुरु दिसे. हे सगळं जग मला गुरु दिसतंय. मग मला सांगा, नाथरायांनी दृष्टी बदलली का नाही? दृष्टी बदलली, परिणाम त्यांना सृष्टी वेगळी दिसली. अनेक गोष्टी सांगितल्या. आम्ही अगोदर जगाकडे जगत म्हणून बघायचो, नंतर भगवंताचं विश्व म्हणून किंवा भगवंताचं स्वरूप म्हणून बघायला लागलो. ज्या दिवशी आम्ही या जगाकडं माया म्हणून बघितलं नाही, ज्या दिवशी आम्ही समाजातल्या लोकांकडे ब्रह्म म्हणून बघितलं, त्या दिवशी आम्हाला सृष्टी वेगळी दिसली. ऐका आता. मग एकानं प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणताय तुम्हाला ही सृष्टी केव्हा वेगळी दिसली? ज्या दिवशी तुम्ही तुमचं चित्त देवाच्या पायावरती समर्पित केलं त्या दिवशी. मग का हो, जर तुमचं चित्तच जागेवरती नसेल तर तुमच्या व्यवहाराचं काय? कारण माणसाचं जे चित्त आहे त्याच्यावरती व्यवहार ठरतो. मला सांगा ना, आपण 3 जण समजा जेवायला बसलो, कोणी पण अदर माणसं कोणी, आपण 5-6 जण जेवायला बसलो, आणि जेवता जेवता एखादा माणूस अचानक त्याचा घास पूर्ण तोंडात जातोय, पोटात जातोय, सगळं जेवण पण झालं, पण गडबडीत त्याने ताटात हात धुण्याच्या ऐवजी ताटाच्या बाहेर धुतल्याच्या नंतर लोक त्याला काय म्हणतात? तुझं काय जागेवर नाहीये? चित्त जागेवरती नाही. बरं तेही सोडा ना, कितीतरी वेळेस प्रसंग आले, भर चौकात एखादा माणूस मोटरसायकलला किक मार, गाडीच चालू होत नाही. भारतामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी, जर अनेक किका मारून गाडी चालू झाली नाही तर गाडी कानी करायची असते. ती कानी केली का चालू होती. त्याने ती कानी केली हो, 2 ठिकाणी केली, 3 ठिकाणी केली, उभी आडवी सगळी केली, पण गाडीच चालू होईना. काय करायचं त्याला तेही कळना. शेवटी वैतागला आणि गाडीला बोलू लागला, हिला विकावं लागल, खटारा झाली, पळत नाही, चालत नाही, असं झालं तसं झालं. आणि त्याच वेळेस माझ्यासारखा सद्ग्रस्त पाठीमागून आला. ऐक, माझ्या सद्ग्रस्तावरती लय हसले बरं का, मी खरंच सद्ग्रस्त, त्यांना डाऊट वाटतोय. ऐका, एक व्यक्ती पाठीमागून आला आणि त्या व्यक्तीने त्याच्या डोक्यात टपली मारली आणि सांगितलं, अरे बाबा त्या गाडीला चावी लावली का? मग त्याच्या लक्षात आलं गाडीला चावी नाही लावली म्हणून चालू नाही झाली. मग त्याला कळालं आपलं काय जागेवरती नाही. मग महाराज तुमचं चित्तच जागेवर. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामे तरी चित्त नाही नामे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामे संजू महाराज एवढे गोड प्रमाण देतात ना, असं वाटतं 1 किलोची गुळाची भेलीच त्यांच्या तोंडात टाकावं. पण अडचणी येते, त्यांना डायबिटीस होतो काय, परत ते घरी बसलो, आम्हाला प्रमाण द्यायला कोणी नसणार म्हणून कंट्रोल करतो. नाही तर खरंच महाराज ते प्रमाणच तेवढे समर्पक, काय प्रमाण दिलं. वा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय काय ताकद आहे. चित्त जागेवरती नसेल तर मग महाराज एक सांगा ना, तुमचं चित्तच जर का जागेवरती नसेल तर मग तुमच्या प्रपंचाचं कसं? कारण चित्तावरती प्रपंच अवलंबून आहे, चित्तावरती व्यवहार अवलंबून आहे, चित्तावरती कुटुंब अवलंबून आहे. मग तुमचं तेच जागेवरती नसेल तर कसं? महाराज म्हणतात, ज्या दिवशी आम्ही आमचं चित्त देवाच्या पायावरती समर्पित केलं त्या दिवसापासून आम्हाला वेगळी चिंता करण्याची गरज नाही. आमचा आई आणि बाप तोच भगवान परमात्मा, अभंगाचं 2रं चरण. माया जगन्नाथ
माझा जगन्नाथ बाबा जगन्नाथ महाराज म्हणतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. ऐका, इतकं शेवटचे 2 या चरणाचा अर्थ सांगून पुढचं सांगतो आणि थोड्या वेळेस सेवा आटोपतो. खूप गोड भाव आहे. ज्या दिवशी आम्ही आमचं चित्त भगवंताच्या पायावरती समर्पित केलं त्या दिवशी आम्हाला संसाराची वेगळी चिंता करण्याची गरज नाही. का बरं? कारण माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ. आमची आई पण तोच आहे आणि बाप पण तोच आहे. का बरं? कारण अनाथाचा नाथ जनार्दन. पण त्याच्यातही एकाने उपप्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही आई पण त्यालाच म्हणणार बाप पण त्यालाच म्हणणार. कारण व्यवहारातला नियम आहे, माणसाचा शब्द चुकला का फजिती होते, शब्द चुकला का ताई फजिती होते. आणि तुमचा शब्द चुकतोय, तुम्ही त्यालाच आई म्हणता त्यालाच बाप म्हणता, हे कसं काय? कारण बऱ्याच वेळेस बघा ना, मराठी भाषेची गंमत आहे, माणसाचा थोडा शब्द चुकला का फजिती होते. मी एक उदाहरण गोड असं विनोदी सांगत असतो, इथं पण सांगतो, बारकाव्याने ऐका. काय झालं, 2 मित्र होते. दोघा मित्रांचा एक नियम होता, जेवण झाल्याच्या नंतर एकमेकाला भेटायला जाण्याचा. 2 जणांचं जेवण झालं, बिचारे शहरातले होते. जेवण झालं आणि एकमेकाला भेटण्याकरता गेले. भेटण्याकरता गेल्याच्या नंतर पहिल्या मित्रानं दुसऱ्या मित्राच्या घरी गेला आणि सगळा प्रकार बघितला. तर त्याच्या मित्राचं जेवण झालं होतं, नेमकाच तो अंथरुणावरती येऊन पडला. दोन्ही हाताला 2 तक्के, पाठीला 1 तक्क्या, डोळे बंद केले आणि मोठ्यानं बायकोला ओरडला, ओय फोडणी आण फोडणी. बायको घरात पळत गेली. तिला फोडणी म्हणजे पान माहित होतं, मसाला पान. तिने पान उचललं, पळत पळत आली आणि त्याच्या मुखात टाकलं. त्याने पान खाल्लं आणि मग 2 जण फिरायला गेले. पण काय झालं, हा सगळा प्रकार पहिल्यानं बघितला आणि त्याची खटकी पडली. त्याने सांगितलं एक काम कर, आजचं फिरणं कॅन्सल. घरी गेला, दरवाजा लावला आणि बायकोला मारायला सुरुवात केली. बायकोने विचार केला, एवढ्या वेळ कॅसेट व्यवस्थित चालली होती, अचानक व्हायरस कुठून घुसला काय माहिती. बरोबर जेवले, बिचारे बाहेर गेले, पण आल्याच्या नंतर मारायला लागले. तिलाही काही कळेना. खूप मारलं खूप मारलं खूप मारलं. अहो झालं काय? लोकांच्या बायका एवढ्या सेवा करतात तू माझं काहीच करत नाही. काय करू काय ते तरी सांगा. उद्या सांगतो, आज नाही. गेले 2 झोपी. सकाळी तो कामावरती गेला, संध्याकाळी 4-5 वाजता आला. आल्याच्या नंतर त्याला अशी उत्कर्षा लागली होती का मी तिला कधी काम सांगेल कधी काम सांगेल. शब्द चुकला का फजिती होते, हा मुद्दा आहे बरं का. जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर पाठीला 1 तक्क्या, दोन्ही हाताला 2 तक्के, डोळे बंद केले आणि गागला, अय फोडणी आण फोडणी. आता त्या बाईला माहित होतं फोडणी म्हणजे पान, पण इथं पंचायत झाली, हिला माहितच नव्हतं फोडणी म्हणजे पान. ही घरात गेली, बाबा हिने पळी काढली. त्या पळीमध्ये अर्धा उबळी तेल टाकलं, त्याच्यामध्ये अर्ध्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या, त्याच्यामध्ये अर्धे जिरे टाकले, अर्धी मोहरी टाकले, लाल तिखट मीठ मिरची मसाला सगळं टाकलं. तो म्हटलं, ओय टाइम झाला, टाइम लवकर आण, वेळ होतोय. ती म्हटली, मालक 2 मिनिटं थांबा, थोडीशी तापू द्या, कडक होऊ द्या. त्याला असं वाटलं फोडणी कडक होते म्हणजे माझी बायको पानाला चुना लावते का काय. पण त्याला हे माहित नव्हतं ती खरंच चुना लावणार होती. शेवटी तो म्हटलं, अगं लवकर आण लवकर, टाइम झालाय टाइम. ती म्हटली 2 मिनिटं थांबा. या बहादराने डोळे बंद केलेले, तोंड आ वाचलेले, ती जशी पळत आली तशी तिने गरम फोडणी त्याच्या तोंडात टाकली. आता मला सांगा, एवढी गरम फोडणी तोंडात पडल्याच्या नंतर गुदगुदल्या झाल्या असतील का? अजिबात नाही. तो उठून रस्त्याने नुसता पळायला लागला. पवारवाडी ते हिंदशक्तीनगर, हिंदशक्तीनगर ते पवारवाडी, लांब लांब आहे ना, जवळ आहे का? मग तेच जवळच पळत होता तो. तो पळायला लागला, भयंकर पळायला लागला. मग सांगायचं तात्पर्य काय चुकलं? बोला बोला, काय चुकलं? शब्द चुकला, परिणाम व्यवहार चुकला. मग तुम्ही म्हणता त्याचा अर्थ काय? महाराज म्हटले त्याचा अर्थ एवढाच आहे, माझ्या बुद्धीने सांगतो बरं का, अनेक अर्थ सांगता येईल. महाराज म्हणतात, ज्या दिवशी आम्ही आमचं चित्त देवाच्या पायावरती ठेवलं त्या दिवशी आम्हाला संसाराची चिंता करण्याची गरज नाही, पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. आम्हाला पाळण्याची म्हणजे पाठीमागच्या कुटुंबाची चिंता करण्याची काय गरज आहे? महाराज म्हणतात ना, अरे सगळं तुला समर्पित केलं, तू जर का आमचा पाठीराखा असेल तर आमच्या केसाला कोण धक्का लावणार आहे? सांगा ना तुम्ही. अर्जुनावरती एवढे आघात झाले, पण अर्जुनाला काही झालं? काही झालं? भगवान परमात्म्याने ते स्वतःवरती सोसले. म्हणून ज्या दिवशी युद्धाचा शेवटचा दिवस होता, ज्या दिवशी युद्धाचा शेवटचा दिवस होता, दररोज भगवान परमात्मा काय करायचे? कोण अगोदर उतरायचं? सांगता येईल? अगोदर कोण उतरायचं? अगोदर देव उतरायचा आणि मग अर्जुन उतरायचा. पण ज्या दिवशी शेवटचा दिवस होता ना, देवानं सांगितलं अर्जुना उतर.
नाही नाही म्हणे देवा तुम्ही उतरा. नाही नाही तू उतर. आणि उतरत नव्हता म्हणून अर्जुनाला पुढे धक्का दिला. अर्जुन खाली गेला, पडला आणि मग देवानं उडी मारली. क्षणात रथ जळून गेला. का बरं देवा असं का झालं? देवानं सांगितलं शेवटचा दिवस होता, आत्तापर्यंत तुझ्या रथावरती इतके असह्य असे बाण आले, इतके बाण आले, ते बाण वरती असलेल्या हनुमंतरायाने माझ्या कृपेने ते अडवण्यात आले. परिणाम आज युद्धाचा शेवट होता. त्या सगळ्या बाणांनी रथावरती आक्रमण केलं, रथ जळून गेला. सांगा ना, तो सांभाळणारा असेल ना. मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत. आकाश महाराज, हे प्रमाण तुमच्याकडे लागू होतं. जर तुमच्यासारखा गायक हा मागे पुढे उभा राहे सांभाळीत असेल तर कीर्तनकारावरती कुठलाही आघात होणार नाही. एवढं गायन गोड, एवढी प्रमाणाची समय सूचकता आहे. वा वा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. एक सांगू का, ज्या दिवशी तुम्ही तुमचं चित्त भगवान परमात्म्याच्या पायावरती अर्पण करताना, त्या दिवशी तो देव मातीमध्ये तुडवलेलं पोरग सुद्धा जिवंत करतो. आणि तुम्हाला हात नसताना तुम्हाला भजनात टाळ्या वाजवाव्या वाटल्या ना, तर तुम्हाला हात फोडतो तो भगवान परमात्मा असतो. ही ताकद. तुम्ही तुमचं चित्त समर्पित केलं पाहिजे. पण बरेचसे लोक सप्त्याच्या 7 दिवस एकाही कीर्तनाला जात नाही, फक्त पंक्तीच्या दिवशी जेवायला जातात ना, मग तो देव काही करू शकत नाही. मग तो कधीच काही करू शकत नाही. म्हणून सांगतोय, भगवंताचं भजन हे मनापासून करा. विठ्ठल विठ्ठल. सांगा ना, आम्ही जर का काकड्यामधला एक अभंग बघितला, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी, सज्जन कसाय विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनार घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, नामयाची जनी सवेवेची शेणी, धर्मा घरी पाणी वाहे झाडी, नाम्या सवे जेवी नवे संकोचित, ज्ञानी याची भीत अंगे ओढी. हा संपूर्ण अभंग चेक केला तर 12 चरणांचा आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने कुणा कुणा करता काय काय केलं त्याचं वर्णन आहे. पण देवाने या सगळ्यांकरता का केलं, तर त्या सगळ्यांच्या चरणामध्ये, त्या सगळ्यांच्या चित्तामध्ये एकच भाव होता, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन. आमचं काय झालं माहितीये का? 2 मिनिटं ऐका. लोक म्हणतात आम्ही देवाची एवढी भक्ती करतो पण देव आम्हाला प्रसन्न होत नाही. आमचं झालं असंय, आम्ही देवाच्या दरबारात 4च वेळेस जातो, पण आम्हाला असं वाटतं मी शंकराच्या मंदिरात 4 सोमवार गेलो ना, मग 5व्या सोमवारी माझ्या दारामध्ये फॉर्च्युनच आली पाहिजे.
कधीच होणार नाही. तुम्ही फॉर्च्युनर करता जर का देवाच्या मंदिरात जात असाल ना, तर मी सांगू का, तुमच्या दरवाजातली फॉर्च्युनर एक दिवस विकावं लागेल. कारण तुम्ही एक भाव ठेवून देवासमोर चाललाय. तुम्ही एखादी व्यवहारातली गोष्ट मागण्याकरता देवाकरता चाललाय, तो देव प्रसन्न होणार नाही. तुम्ही निष्काम वृत्तीनं देवा पुढे जा. तुमच्या दरवाजासमोर असलेली एक फॉर्च्युनर 10 करण्याची ताकद त्याच्यात. तुम्ही तिथपर्यंत जा. पण नाही. म्हणून साधू संतांनी देवाकडे ज्या वेळेस पादक्रमण केलं, साधू संत पंढरपूरला बरं का, ऐका, जुने कीर्तनकार सांगायचे, पंढरपूरला देव जगासमोर ताट मानेने उभं राहायचा, पण संतांसमोर कसा राहायचा? खाली मान घालून राहायचा. का बरं? कर्ज तेवढं भक्तीचं झालं तर त्या भक्तीच्या ओझ्याखाली देवाला मान घालावी लागली होती. म्हणून माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. शेवटचं चिंतन आहे, महाराज, ज्या भगवंताच्या पायावरती तुम्ही चित्त ठेवलं, ज्या देवाला तुम्ही आई मानलं, ज्या देवाला तुम्ही बाप मानलं, नेमका तो देव कसा आहे याचा पत्ता महाराज अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी एकापणे उभा, 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 एका जनार्दनी एकापणे उभा. चैतन्याची शोभा शोभात ते, चैतन्याची शोभा शोभात ते, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जय हो, जय हो. अनाथातनाथ अनाथातनाथ जनार्दनी अनाथातनाथ महाराज म्हणतात, शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याची ओळख सांगतात. माणसाला माणूस चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता जास्त असते. आणि सध्या समाजात असं झालंय की लोक चुकीच्या ठिकाणी जातात आणि नंतर परमार्थाला नावं ठेवतात. तशीच गोष्ट झाली.
महाराजांनी एक आपला पत्ता सांगितला का आम्ही ज्याच्या चित्तावरती आम्ही ज्याच्या पायावरती आमचं चित्त ठेवलं आणि ज्याला आम्ही आईबाप मानलं तो कोण आहे? एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे, तो भगवान परमात्मा आहे. पंढरपूरला असलेला जो एका दृष्टीने जर का बघितलं तर तो विटेवरती उभा आहे आणि त्याचे दोन्ही हात त्याच्या कमरेवरती. त्या भगवान परमात्म्याच्या पायावरती आम्ही आमचं चित्त ठेवलं. एका जनार्दनी एकपणे उभा. कोण कोण? मंत्री, पंतप्रधान, पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात तुकोबर आहे, आम्ही काय केलंय? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तो भगवान परमात्मा. आता एक सांगा ना, देव का बरं उभा आहे? ऐका थांबतोय. देव का बरं उभा आहे? विटेवरती देव का बरं उभा आहे? देवाला बसायला जागा नव्हती का? पण देव याच्याकरता उभा आहे. आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य असं सांगतात की भगवान परमात्मा उभं राहायची कारण काय आहे? हा संपूर्ण संसार म्हणजे संसार सागराची नदी, ही मायारूपी नदी ही वाहते. देव पलीकडच्या काठावरती आणि भक्त त्या नदीच्या अलीकडच्या काठावरती. भक्त देवाला म्हणतो, देवा ही संसार रूपी नदी मला पोहत पोहत तुझ्या जवळ यायचंय, पण प्रश्न सांगू का कुठं आडला? ही नदी किती खोल आहे मला तेच माहित नाहीये. मग देवानं सांगितलं, वत्सा काळजी करू नको, ही नदी जास्त खोल नाहीये, फक्त माझ्या कमरे एवढी खोल आहे, तू उडी टाक आणि माझ्यापर्यंत ये. म्हणून देवाने दिग्दर्शन करण्याकरता आपल्या कमरेवरती हात ठेवलाय. नितंबक जगद्गुरु शंकराचार्य असं सांगतात, नितंबक कराभ्या घृतो एण तस्मात. ते सांगण्याकरता त्या ठिकाणी हात ठेवलेला आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य, आपण सगळ्यांनी ती संसार रूपी नदी पार करत 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 आपल्याला एक दिवस पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जा आणि एवढीच विनंती राहील, एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे. भजन करण्यापूर्वी अभंगाच्या प्रथम चरणाचा भाव मला 22 तारखेला लावून द्यायचा आहे आणि मग माझी सेवा थांबवायची. मग काय ते 1.5-2.5 मिनिटात सगळे भजन म्हणजे आपण लवकर सेवा आपली समाप्त करू शकतो. त्याच्या आत मला फक्त 2 मिनिटातला भाव ठेवू द्या. ऐका, भाव असा आहे. अभंगाची सुरुवात आहे, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेले. पण मला समस्त हिंदू धर्मातल्या लोकांना सांगण्यामध्ये अतिशय आनंद होतोय की येत्या 22 जानेवारी रोजी खऱ्या अर्थानं आम्ही जर का बघितलं तर अवघेची त्रैलोक्य आणि आनंदाची आता. का बरं? कारण एवढ्या दिवस आमच्या रामप्रभूंच्या बद्दल जर का विचार केला तर एखाद्या टेंटमध्ये त्यांना राहावं लागत होतं, स्वतःची हक्काची जागा सोडून. पण काही काळापूर्वी जर का बघितलं तर भव्य दिव्य राम मंदिराचं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि आजची घडी येऊन अशी ठेपली. असं वाटतंय कधी 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 एवढे दिवस संपून जातील आणि कधी ती 22 तारीख येईल आणि कधी आमच्या रामप्रभूंचं आगमन, आमच्या रामप्रभूंची मूर्ती त्या मंदिरामध्ये विराजमान होईल, अशी आम्हाला अशी आतुरता लागलेली. घर घर में अब ये कही नारा, घर घर में अब ये कही नारा, ये कही नाम गूंजेगा. ताली वाजवा.
वाक्य सांगतो ऐका. याच्या अगोदर ज्या वेळेस मुलांची सहल ही कुठंतरी निघायची तर तरुण पोरं आणि तरुण मुली बसमध्ये बसून हिंदी गाणे म्हणायचे. कितीतरी मुलं झिंगाट गाणे म्हणायचे, कितीतरी मुलं सैराटचे गाणे म्हणायचे. पण आज आमच्या मुलांमध्ये इतकी मोठी धर्मक्रांती आली का आज आम्ही बघतो कितीतरी गाड्यांमध्ये सहल जात असताना पोरं एकच गाणं म्हणतात, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, सब तुम्हारी राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे आपला खूप झाला ना म्हणून आवरून घ्यावं लागले. ऐका, त्याच्यामुळे हा म्हणजे सांगायचा भाव इथून पाठीमागं समाजातली मुलं जागी होती का नाही माहित नाही, पण आता हिंदू धर्मातली पोरं एवढी जागी झाली, इतकी जागी झाली का आता आमची मुलं झिंगाटवरती नाचत नाही, आता आमची मुलं भगवान परमात्म्याच्या रामाच्या कावडीमध्ये नाचतात. ही ताकद भगवान रामप्रभूंची, एवढी ताकद, काय ताकद. आणि असंच आमच्या हिंदू धर्मातली पोरं ज्यावेळेस सगळी पोरं जागी होतील त्या दिवशी आमच्या हिंदू धर्मावरती बोट ठेवणाऱ्या व्यक्तीचं हात कापल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद पण या पोरामध्ये येणार आहे, ही ताकद. म्हणून ऐका, इथून मागच्या लोकांनी संघर्ष केला, इथून मागच्या लोकांनी रक्त गाळलं, इथून मागच्या लोकांनी आपल्या करता या प्राणाची आहुती दिली. पण कोणत्या दिवसाकरता? 22 जानेवारी 2023 करता दिली होती. आणि शेवटी तो सूर्याचा दिवस, शेवटी तो ऐतिहासिक दिवस जो हिंदू धर्मातील लोक आपल्या सुवर्ण अक्षरांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवतील, असा 22 जानेवारी 2023 रोजी उमलण्यात थोड्याशा दिवसात उमलून येणार आहे. एक विनंती करेल, नाही आपल्याला अयोध्येला जाणं होत ना, नाही आपल्याला कुठं जाता येत ना, तरी चालेल, पण ऐका 22 जानेवारीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर, ओ माता माऊलांनो, ओ पुरुष वर्गांनो, ऐका, प्रत्येकानं 22 जानेवारीला आपल्या घरासमोर काय करायचं माहिती आहे ना? चांगल्या पद्धतीची रांगोळी काढायची, शेणाचा सडा टाकायचा, रांगोळी काढायची. साधी रांगोळी नका काढू, आता फुलांची रांगोळी काढा, फुलांची रांगोळी काढा. आपल्या देवाऱ्यामध्ये एक रामप्रभूंचा आणि त्याच ठिकाणी असणारे आमचे मारुतीराय यांचा एक छोटासा फोटो ठेवा आणि त्या ठिकाणी भगवंताचं दिवसभर भजन करा. नुसता फोटो ठेवू नका. अरे एवढ्या दिवसानंतर भगवान परमात्मा मंदिरात जाणारे, भगवान परमात्मा घरात जाणारे, त्या भगवान परमात्म्याच्या समोर एक पूर्णावरणाचं नैवेद्य ठेवा आणि सगळ्या घरामध्ये 5 पक्वानाचं सगळ्यांना गोडधोड जेवू घाला. आणि त्याच दिवशी आपल्या घरासमोर गुढी उभारा. का बरं? कारण आमचे रामप्रभू येत आहे, आमचे रामप्रभू येत आहे. रामप्रभूचं स्वागत आम्हाला आनंदानं करायचंय, एवढं लक्षात ठेवा. दिनांक 22 जानेवारी हा हिंदूंच्या इतिहासातील सुवर्णमय दिवस आहे. आत्तापर्यंत आम्ही राम मंदिर होण्याच्या अगोदर आणि राम मंदिराची तारीख डिक्लेअर होण्याच्या अगोदर हिंदू धर्मातल्या लोकांनी फक्त काळे दिवस बघितले, फक्त काळे दिवस बघितले. आतापर्यंत लोकांनी काळे दिवस बघितले, पण 22 जानेवारी 2023 हा हिंदू धर्मातला सुवर्णमय दिवस आहे. एवढी 2024 माफी असावी, 2024 हा हिंदू धर्मातला सुवर्णमय दिवस आहे. प्रत्येकाने 22 जानेवारीला आपापल्या घरासमोर चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार करा, गुढी उभारा आणि साखर पान वाटून या ठिकाणी आनंदाचा उद्घोष करा. एवढंच मी सांगतो. एकदा मोठ्यानं घोषणा देऊ आणि त्यानंतर विठोबा रखुमाई भजन घेऊन सेवा थांबवू. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. रामचंद्र भगवान